बातमी आता पुण्यातून अंधारात मोबाईल फोनवर बोलणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या तरुणावर बिबट्यानं अचानक हल्ला चढवला। पुण्यातील नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत ही धक्कादायक घटना घडलेली आहे। साकारनगरी सोसायटी जवळ बिबट्यानं हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात 18 वर्षांचा तनिष परदेशी हा तरुण जखमी झालाय। त्याच्यावर नारायणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच इथल्या एका परिसरात 3 बिबटे आढळले होते, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागाने 8 पिंजरे लावलेले आहेत। बघा, बिबट्या समोर आल्यानंतर काय करावं जाणून घेऊया आपण। काय काळजी बाळगली पाहिजे बघा। विशेषतः एवढ्या साईजची मुलं सांभाळायची, यांना एकटं दुकटं पाठवायचं नाही। मोठ्या माणसांनी पण कधी असं खाली बसायचं नाही। खाली बसलेले असाल चूल पेटवायला, गवत कापायला, तर तुमच्यावर अटॅक होऊ शकतो। उभे असाल आणि उभे असल्यावर पण अजून तुम्ही तुमच्याकडे काय वस्तू असेल, बॅग असेल, काय असेल, जॅकेट असेल, तर पटकन जॅकेट उघडायचं। जॅकेट पटकन ओपन करायचं आणि जॅकेट वर कर, पटकन वर कर, जॅकेट पटकन उघड, वर कर असं। हा, हे बघ, हे बघ, हे असं झालं पाहिजे। हे बघा सगळ्यांनी, हे असं करायचं। जॅकेट असेल पटकन असं उघडायचं आणि उभं राहायचं। तो परत फिरून जातो, त्याला असं लांबून दिसतो की हा मोठा प्राणी आहे।